खबरदार महाराष्ट्र न्यूज. टोळी यांच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मनोज जरांगेंना सहआरोपी करा. ते जे पुतळे बसवलेले आहेत त्या पुतळ्याच्या खाली एका बाजूला मनोज जरांगे आरक्षण योद्धा, परत सांगतो, आणि एका बाजूला बाळू आवारे स्मारक योद्धा. काय चाललंय? अरे इथं यशवंतराव चव्हाण आहेत. काय आहे त्यांची संहिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबत? हे एकदा महाराष्ट्रातल्या, अरे काय, आणि त्याला वाईट या गोष्टीचं आहे, महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी या कृतीला पाठिंबा दिलाय. त्या बाळू आवारेला पैसे दिलेत. हे मी, अरे प्रकाश सोळंकीने 2 लाख रुपये दिलेत. आजच आम्ही सोशल मीडियावरची पोस्ट बघितली. आणि नारायणराव कुचे 10 का 20 पुतळ्यांसाठी स्पॉन्सरशिप केली. पण त्या लोकप्रतिनिधीला एवढं वाटलं नाही हा पुतळा किती टन वजनाचा आहे, त्याच्यात धातू कुठला वापरलाय, शिल्पकार कोण आहेत, कुठे बसवला जाणार आहे, परवानगी आहे का. लोकप्रतिनिधी त्यांना अक्कल नाही. अशा बेकायदा कृत्याला तुम्ही समर्थन देता. हे मुख्यमंत्री महोदयांनी यात खरं याचं इन्व्हेस्टिगेशन लावलं पाहिजे. जरांगेला सहआरोपी केलं पाहिजे. एकट्या बाळू आवारेला नुसतं टाकून चालणार नाही. मनोज जरांगेंना सुद्धा एकदा तुम्ही आरक्षणाच्या नावाखाली या महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण केली आणि आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या अडवून बहुजनांच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तुम्ही वेठीस धरताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करतायत. तुम्ही बारामतीच्या निवडणुकीत उतरला होता, तशी घोषणा देखील केली होती आणि सर्वसामान्यांचं दुःख पवार कुटुंबाला कधी कळणार असा देखील तुम्ही या दरम्यान युक्तिवाद केला होता.